सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आज आपण आगामी जी आपली मुख्य परीक्षा आहे, फोकस MPSC वरतीच असणार आहे. आणि 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता जे विद्यार्थी तयारी करतायत किंवा ज्यांना कॉन्फिडन्स आहे की आपण त्या ठिकाणी असणार आहोत, ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचं हे सेशन आहे. या सेशनचा मुख्य जो गाभा आहे तो म्हणजे ज्ञानी असणं केवळ पुरेसं नाहीये, तर गुणी असणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. इथे गुणी म्हणजे काय, तर गुण, मार्क्स. तर ह्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये माझ्याकडे किती ज्ञान आहे याच्यापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे जे ज्ञान आहे त्याचा वापर करून मला जास्तीत जास्त गुण मिळतात का. तर ते ज्ञानी ते गुणी असा हा जो प्रवास आहे, तो प्रवास नक्की कसा साध्य करायचा हे आपल्याला इथे पाहायचं आहे. मित्रांनो, एकूणच काय होतं, तर विद्यार्थ्यांकडे भरपूर ज्ञान आहे, भरपूर सगळं आहे, पण जर आपल्याला ते योग्य आणि प्रभावीपणे मांडता येत नसेल तर त्या ज्ञानाचा फारसा उपयोग होत नाही. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून किती ज्ञान आहे ते गुणी किती आहात, हा जो ब्रिज आहे, हा जो काही याला जोडणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्तर लेखन. तर त्या उत्तर लेखनाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. एकूणच पहिला मुद्दा हा की गुण कमी का मिळतात, कोणत्या अशा बाबी आहेत की ज्या उत्तरामध्ये किंवा चुका या विद्यार्थ्यांकडून होत राहतात. काही तुम्हाला माहिती आहेत, काही आपण त्यामध्ये आणखी वेगळ्या पद्धतीने पाहूयात. जसं पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, डिमांड, प्रश्नाची मागणी दुर्लक्षित करणं. काय बघा, प्रश्न म्हणजे आपल्याला काय माहिती आहे याच्यापेक्षा प्रश्नाची गरज काय आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि ती गरज जर आपण नुसती पूर्ण केली ना मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगतो 100% तुमचा रिझल्ट आहे यावर्षी. म्हणजे पहिलं तुम्ही किमान एकच काम करा, प्रश्नाची गरज ओळखा आणि उत्तर लिहा. विचारलंय काय, त्याला धरून तुम्ही उत्तर लिहिलं पाहिजे. त्या जुन्या चित्रपटामध्ये बॉलिवूडच्या आपल्या किंवा अगदी हिंदी मराठी दोन्ही पण, ते गाणी जेव्हा गायचे ना हिरो आणि हिरोईन, तेव्हा ते कशी गाणी गायचे हो, म्हणजे ते त्यांचा डान्स वगैरे त्यांच्यावरती जे चित्रीकरण व्हायचं ते कसं व्हायचं माहितीये, एक झाड आहे आणि त्या झाडाच्या भोवतीच ना ते दोघं फिरतायत. झाडाच्या भोवती ते दोघं डान्स करतायत. ते झाड सोडून ते बाकी त्या गाण्यात कुठेच जात नाहीत. येते लक्षात तुमच्या. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा उत्तराची डिमांड काय आहे हे ओळखायचं आणि त्याच्या अवतीभोवतीच आपलं उत्तर लिहून पुढे जायचं. एवढं जरी केलं ना तरी सुद्धा तुम्हाला 50% गुण तुमच्या हातात आहेत. त्यामुळे सगळ्यात क्रिटिकल काय आहे, तर प्रश्नाची डिमांड. दुसरा, ते समजून घेण्यासाठी आपल्याला डायरेक्टिव्ह वर्ड्स हे फार महत्वाचे असतात. त्याचा कॉन्टेक्स्ट महत्वाचा असतो. प्रश्नाची गरज समजून घेण्यासाठी आणखी वेगळे मुद्दे आहेत, पण एक बेसिक आहे डायरेक्टिव्ह वर्ड समजून घेणं. त्यानंतर संरचनेचा अभाव. आता प्रस्तावना, मुख्य भाग आणि तुमचा कन्क्लुजन हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असतं, पण नक्की प्रस्तावना कशी करू, कन्क्लुजन कसं करू. मित्रांनो, आपलं कन्क्लुजन हे रेडी पाहिजेत. आपल्याला कुठेही कन्क्लुजन आठवावं लागू नये. मुळात परीक्षेमध्ये आठवावं काहीच लागू नये. आपला सगळा मेंदू हा त्या ठिकाणी ऑटो मोड वरती गेला पाहिजे, तिथे आठवावं काहीच लागू नये. आत्ताच तुमच्या प्रस्तावना रेडी पाहिजेत आणि आत्ताच तुमचे कन्क्लुजन रेडी पाहिजेत. नंबर 3, माहितीचा अतिरेक. विचारलंय जे तेवढंच सांगा, जे नाही विचारलंय तेही सांगू नका आणि जे विचारलंय त्यामध्ये उगी अतिरिक्त माहिती देण्याचा प्रयत्न करू नका. लक्षात घ्या. म्हणजे उगं तुम्हाला माहिती आहे म्हणून गांधीजी बद्दल अख्खं तुम्ही वाचलंय त्यांचं माझे सत्याचे प्रयोग म्हणून तुम्ही त्यांच्या प्रश्न जो आहे तो फक्त समजा त्या अहिंसेबद्दल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सत्य, सत्याग्रह या गोष्टींची एकदा उल्लेख केला चालेल हो, एखादी डायग्राम काढून लिहिली तरी चालते, पण उगीच्या उगी भरमसाठ का लिहितोय, नाही मला त्यांचा खूप अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे म्हणून, गरज नाही. पुन्हा एकदा काय बघा, ती मर्यादा पाळा. मर्यादा, शब्दांची मर्यादा, त्या वेळेची आणि मर्यादा जे विचारले त्याची, बरं का. तो एक मुद्दा आहे. खराब सादरीकरण आणि हस्ताक्षर. काय आहे की ठीक आहे, उद्या किंवा आणखी एक आठवड्यात तुमची परीक्षा असते ना, तर मी तुम्हाला नक्कीच सांगितलं नसतं की हस्ताक्षरावरती काम करा, पण आता वेळ आहे, काम करा, हस्ताक्षरावर काम करा. आणि दुसऱ्या बाजूला जर हस्ताक्षर फार सुधारू शकत नसेल तर ऍटलिस्ट प्रेझेंटेशन वर तरी काम करा.
मित्रांनो, हस्ताक्षर जरी खराब असेल ना तरी आपण प्रेझेंटेशन म्हणजे ज्यामध्ये आकृत्या काढून किंवा जे महत्वाचे शब्द आहेत त्याला चौकटी करून, अंडरलाईन करून, सुटसुटीत लिहून हे तरी किमान करू शकतो. पण हे लक्षात घ्या, शेवटी काय आहे, प्रेझेंटेशन ज्याचं चांगलं त्याला 10% गुण जास्त आहेत हे लिहून घ्या, बरे का. त्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं आहेच आहे. वेळेचं अयोग्य नियोजन, ज्या पद्धतीने पहिला मुद्दा सांगितला, काय प्रश्नाची डिमांड समजून घेणं, हे जसं तुम्हाला 50% गुण देऊन जाणार आहे ना, तसंच आणखी एक मुद्दा आहे, पेपर एका प्रश्नाला परफेक्ट लिहिण्याच्या प्रयत्नामध्ये लय भारी चक्कर नोस पडला पाहिजे तपासणारा, असलं काही करण्याच्या नादामध्ये खालती 2-3 प्रश्न लिहायचेच राहून गेले, चालणार नाही. भले तुमची पहिल्यापासून शेवटपर्यंत उत्तर ऍव्हरेज असू दे, पण पेपर कव्हर झाला पाहिजे, कव्हरच झाला पाहिजे, त्याला पर्याय नाहीये. आणि त्यासाठी आपल्याला सराव आणि स्वयं मूल्यमापन याची फार आवश्यकता असते. सराव, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सराव करणं, त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचा फीडबॅक घेणं आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये सुधारणा करणं. दुसरं, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून वेळेचं नियोजन करणं. तिसरं, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपल्या टेम्परामेंटचं नियोजन करणं. चौथं, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपल्याला दिशा त्या ठिकाणी ठरवणं, वेग त्या ठिकाणी ठरवणं हे गरजेचं आहे. परीक्षकांसोबतच आपण स्वतः देखील आपल्या स्वतःमध्ये कशी सुधारणा होत चालली आहे अक्रॉस द टाइम आणि अक्रॉस द डेज हे पण पाहिलं पाहिजे. या मित्रांनो चुका करायच्या नाहीयेत आणि हेच तुमचे चुका आहेत, हेच तुमचे उपाय पण आहेत, बरे का. त्यामुळे हे लक्षात घ्या की या गोष्टी विसरायच्या नाही. उत्तर लेखनाची जी त्रिसूत्री आहे त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा आहे प्रश्न डिकोड करणं, प्रश्न समजून घेणं, म्हणजे प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे तो समजून घेणं. दुसरं आहे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर हे फक्त प्रस्तावना, मुख्य बॉडी आणि कन्क्लुजन एवढ्या पुरतं मर्यादित नसतं. स्ट्रक्चर हे अनेक इनोव्हेटिव्ह पद्धतीने तयार करता येतं. स्ट्रक्चर हे तशाच पद्धतीने तुम्हाला बनवता आलं पाहिजे. हे इथंच करायचंय, तिकडे नाही करायचंय, हे पण लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर उत्तराला अधिक प्रभावी बनवणं, ज्यासाठी आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करणं. आता मला माहिती आहे तुम्हा सर्वांसमोर फार कमी वेळ आहे व्हॅल्यू ॲडिशनसाठी. व्हॅल्यू ॲडिशनचं काम हे शिक्षकांवर सोपवा. ते तुम्हाला त्या ठिकाणी रेडीमेड व्हॅल्यू ॲडिशन देतील. आकृती असू दे, डायग्राम असू दे, तुमचं काही ते डेटा असू दे, तुमचं काही ते ज्या इतर बाबी आहेत जसं फॉर एक्झाम्पल ते कॉन्टेंट असू दे, हे शिक्षकांवर सोपवा. तुम्ही फक्त आता बेसिक्स कंप्लीट करा, पहिला सिलेबस संपवण्याचं काम करा. तुमच्याकडे वेळ फार नाहीये, त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा. सो हे 3 बाबी आहेत, आपण त्यातला एक एक मुद्दा त्या ठिकाणी समजून घेऊया. डिकोडिंग करणं. डिकोडिंग करण्यासाठी काय काय महत्वाचं असतं. पहिला, डायरेक्टिव्ह वर्ड, बरं का. अनालाइज विचारलंय का, डिस्कस विचारलंय, एक्झामाइन विचारलंय, क्रिटिकल एक्झामाइन विचारलंय, काय विचारलंय. उगं त्याला काही काम नव्हतं म्हणून त्याने टाकला का प्रश्न तसा नाही. टाकलाय ना शब्द तर काहीतरी हेतू असेल ना, तो हेतू समजून घ्या आणि त्यानुसार करा. डायरेक्टिव्ह वरती आपलं एक स्वतंत्र लेक्चर आहे, ज्यांना कोणाला हवा असेल फक्त एक खालती कॉमेंट टाका, आपण त्यानुसार ते प्रोव्हाइड करता येईल. सो डायरेक्टिव्हचे लेक्चर्स आणि डायरेक्टिव्ह समजून घेणं फार महत्वाचं आहे. दिशादर्शक शब्द आहे तो. डिस्कसचं उत्तर तुम्ही एक्झामाइन सारखं लिहिलं, एक्झामाइनचं उत्तर तुम्ही अनालाइज प्रमाणे लिहिलं तर नाही, हे चालू शकत नाही. त्यानंतर कॉन्टेंट वर्ड्स, हे काय असतात. कॉन्टेंट वर्ड म्हणजे काय, ज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा म्हणजे ओळखलं जातं, जसं की कीवर्ड्स. जे कीवर्ड्स आहेत तुमच्या त्या प्रश्नामध्ये काय विचारलंय नक्की, त्यातला जो शब्द आहे ना तो समजून घेणं फार महत्वाचं असतं, बरं का. जसं की फॉर एक्झाम्पल चांगुलपणा हा नैतिकतेचा सार आहे. चांगुलपणा हे नैतिकतेचे सार आहे. चर्चा करा, तर मग इथं काय आलं बघा, चर्चा करा, डिस्कस हा शब्द आहे तो डायरेक्टिव्ह मध्ये आला. चांगुलपणा हे नैतिकतेचे सार आहे. चांगुलपणा हा एक कीवर्ड आला आणि नैतिकतेचे सार एसेन्स ऑफ एथिक्स तो एक कीवर्ड आला. ती काय आहे नक्की, फोकस कशावर करायचा आहे. चांगुलपणावर फोकस आहे, पण कॉन्टेक्स्ट कशाचा आहे, सारचा आहे. म्हणून त्या दोन्ही शब्दांना एकत्र घेऊन आपलं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. कॉन्टेंट वर्ड म्हणजे त्या शब्द ज्या विचारलेत ना प्रश्न, त्यातला शब्द महत्वाचा कोणता आहे, अंडरलाईन करा, त्याला डिकोड करा, ते समजून घ्या आणि त्यानुसार उत्तर लिहा. लिमिटिंग वर्ड्स, मर्यादा घालणारे शब्द. हे शब्द काय करतात, प्रत्येक प्रश्नामध्ये ते असतीलच असं नाही, पण असू शकतात, असले तर ते शोधणं मात्र गरजेचं आहे. ज्यांच्यामुळे काय होतं, आपल्या उत्तराची व्याप्ती कुठून कुठपर्यंत आहे हे आपल्याला कळतं.
फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं विचारलं की रिसेंटली द सुप्रीम कोर्ट गेव इन इट्स डायरेक्टिव्ह, म्हणजे काय विचारलंय? नजीकच्या काळात माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे, मग त्यांनी काय केलंय? नजीकच्या काळात सांगितलंय ना, तर नजीकच्या काळातले म्हणजे अलीकडले, जवळपास 1991 पासूनच्या अलीकडले खटले निवाडे हे आपल्याला तिथं महत्वाचं आहे. जर शब्द असा असेल की कंटेम्पररी जजमेंट्स ऑफ सुप्रीम कोर्ट, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे समकालीन निर्णय किंवा निकाल, तर हे समकालीन हा शब्द आहे. मग समकालीन म्हणजे कुठून सुरुवात करायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. जे अगदी असू शकतं काही याच्यामध्ये त्या 1947 पासून अलीकडले, हो तसं असू शकतं. पुढे बघा काय की मॉडर्न ब्युरोक्रेसी असा शब्द वापरला तर आपल्याला कळलं पाहिजे की मॉडर्न हा शब्द टाकलाय त्यांनी मुद्दा. मॉडर्न, मग भारतात मॉडर्न कधी सुरू होतं? तर ब्रिटिशांच्या कालखंडापासून. मग तिथपासून आपल्याला ब्युरोक्रेसी बद्दल यांनी विचारलेलं आहे, हे कळलं पाहिजे हो. ते लिमिटिंग वर्ड्स आहेत, ते तुम्हाला लिमिट पण करतायत आणि तुम्हाला हे पण करतायत की हे बघ, हे हा स्कोप आहे, याच्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. सो या पद्धतीने आपण जर बघितलं तर डेफिनेटली आपल्याला तो प्रश्न डिकोड करता येतो. म्हणून 3 गोष्टी लक्षात ठेवा: डायरेक्टिव्ह वर्ड, दुसरा लिमिटिंग वर्ड आणि तिसरा कंटेंट वर्ड, म्हणजे त्यातले कीवर्ड. हे 3 गोष्टी डिकोडिंग मध्ये येतात, हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर जर आपण आता एक उदाहरण इथे घेतलं समजा, तर उदाहरण एक सांगतो तुम्हाला की एक्झामाइनचं आणि दुसरं आहे ते अनालाइजचं. एक्झामाइन मध्ये आपल्याला काय करायचंय? विषयाची तपशीलवार तपासणी करायची, मुख्य तथ्य मुद्दे हे स्थापित करायचे आहेत आणि त्यांचं महत्व स्पष्ट करायचंय. एक्झामाइन मध्ये तथ्य स्थापित करण्यावर आपला फोकस असला पाहिजे, फॅक्ट. आता हे तुम्हाला काही बऱ्याचशा उदाहरणांच्या आधारे मी जसं मगाशी म्हणलं तसं सांगितलेलं आहे, पण एक फरक सांगतोय. आणि तेच जर अनालाइज विचारलं तर विषयांचं विविध भागामध्ये विभाजन करणं आणि त्या विविध भागांचं परस्परांशी काय संबंध आहे हे सांगत आपल्याला पुढे जायचंय अनालाइज मध्ये. आणि अनालाइज मध्ये काय असतं? तुमचा फोकस जो असतो ना, तो खोलीवर जास्तोय, अधिक सखोल उत्तर लिहायचंय. म्हणजेच काय? त्याची जी डेप्थ आहे ती परीक्षकाला समोर आणून दाखवायची. हे बघ, मला हे एवढं पर्यंत माहिती आहे की याचं काय होऊ शकतं, याचे काय इम्प्लिकेशन्स आहेत, हे इतके सखोलपणे मी अभ्यासलेले आहेत, हे मला दाखवायचंय. मग आता हे जे कळलं ना तुम्हाला की अनालाइज मध्ये वेगळा प्रकार आला, परीक्षांमध्ये वेगळा प्रकार आला, हे आपल्याला करणं अपेक्षित आहे. म्हणून स्वतंत्र लेक्चर्स आपण त्यावरती केलेलं आहे, ते त्या ठिकाणी तुम्हाला देता येईल. दुसरं काय आहे? दुसरा टप्पा, प्रभावी उत्तराची रचना. गोल्डन रूल बघा काय आहे तो, म्हणजे काय? जो सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक उत्तराला एक स्पष्ट सुरुवात असली पाहिजे, मध्य असला पाहिजे आणि शेवट असला पाहिजे. इंट्रोडक्शन 2 ते 3 ओळीमध्ये आपण त्या काय करू शकतो? इंट्रोडक्शन करू शकतो. आता इंट्रोडक्शन करण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यातली एक साधी सोपी पद्धत आहे व्याख्या. ज्याच्याबद्दल विचारलंय त्याची व्याख्या लिहा, सगळ्यात सोपी पद्धत. दुसरं, आणि जर गुण चांगले मिळवायचे असतील तर दुसरं, संदर्भ द्या. जर त्यांनी विचारलंय ना तुम्हाला काय की चांगुलपणा हे नैतिकतेचं सार आहे, तर काहीतरी कॉन्टेक्स्ट आहे का हो? म्हणजे काही रिसेंट काही अशा घटना घडलेल्या आहेत का की ज्याच्यामुळे परीक्षकाला हा प्रश्न विचारावासा वाटलाय आपल्याला, पेपर सेटरवाल्याला? जर तुम्हाला समजलं अरे अलीकडल्या काळात काय होतंय, समजा फॉर एक्झाम्पल अलीकडल्या काळात काय होतंय, तर अनेक हिंसक प्रकरणं घडत आहेत, अनेक ठिकाणी ह्या हिंसा आहेत. मग हिंसा कोणत्या प्रकारच्या आहेत? काही वैयक्तिक आहेत, काही सामूहिक आहेत. काही ठिकाणी मॉब लिंचिंग आहे, तर काही ठिकाणी खुनांचे प्रकार वाढलेले आहेत, हेट क्राईम वाढलेले आहेत. मग हे काय आहे? याच्या आधारावरती हे विचारलं असू शकतं. जर तो तुम्हाला कॉन्टेक्स्ट सापडला ना, संदर्भ सापडला की कोणत्या संदर्भात हे विचारलंय, त्याच्यापेक्षा बेस्ट प्रस्तावना कुठलीच नसते. कारण ते तुम्ही हिट केलंय, बुल्स आय हिट, हे करता आलं. त्यासाठी आपल्याला पुन्हा करंटचं वाचन गरजेचं असतं, त्यासाठी सराव गरजेचा असतो, हेही महत्वाचं आहे. त्यानंतर बॉडी. आता बॉडीमध्ये काय आपण पॅराग्राफ लिहिणार, पण नेहमी आपण इंट्रोडक्शन कडून बॉडीकडे जात असताना मध्ये डायग्राम काढा. कनेक्टिंग पॅरा लिहिणारा वेळ जातो, मग बॉडीमध्ये काय तुम्ही जाताना काय करा, कनेक्टिंग डायग्राम काढा आणि त्याच्या माध्यमातून त्याला सांगा की मला पुढे हे लिहायचंय. आणि ते डायग्राम बघितल्यानंतर तो पॉझिटिव्ह झाला पाहिजे. पॉझिटिव्ह झाला ना की ऑटोमॅटिक पुढल्या उत्तराकडे तो फार क्रिटिकल बघत नाही. मग मेन बॉडीकडे आलो आपण. मग मेन बॉडीमध्ये काय करणार आपण? जे काही प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की 1 2 3 4 मुद्दे,
प्रत्येक मुद्द्याला काय करायचंय, विश्लेषण, त्याला उदाहरण, विश्लेषण उदाहरण, विश्लेषण उदाहरण, या पद्धतीने मेन बॉडी लिहायची. आणि फ्लो कधी तोडायचा नाही, महत्वाकडून कमी महत्वाकडे, 1 कडून 10 कडे, असं पद्धतीने फ्लो असला पाहिजे. आणि मग शेवटी कन्क्लुजन देत असताना मग काय करायचंय, ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यवेधी. फॉर एक्झाम्पल त्याचा काय, आता पुन्हा कन्क्लुजनच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही भविष्यावर होणारा परिणाम सांगू शकता, तुम्ही सकारात्मक स्वरूपात सांगू शकता, शासनाच्या योजनांचा उल्लेख करून सांगू शकता, एखादं कोटेशन देऊ शकता, तुम्ही एखादी घटना घडलेली असेल ते तुम्ही देऊ शकता. अशा अनेक पद्धतीने तुम्हाला कन्क्लुजन करता येऊ शकतं, पण ते कन्क्लुजन आत्ताच तयार करून ठेवायचं आहे, हे इथं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रस्तावना, मुख्य भाग आणि निष्कर्ष हे जगाला माहिती आहे, पण हे लिहायचं कसं हे मात्र आपल्याला करावं लागतं, सरावाने ते जमतं, बरं का. आणि म्हणून इथे हे मुद्दे महत्वाचे ठरतात. मूल्यवर्धन यातला जो आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, मूल्यवर्धन, की आपल्या उत्तराला काय, कसं आपण व्हॅल्यू ऍडिशन करायचे असते. प्रत्येक जण म्हणतो व्हॅल्यू ऍडिशन करा, प्रत्येक जण म्हणतो आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं बनवा. तर हे कसं करायचं, त्यामध्ये जर आपल्याला बघा, सगळ्यांची जवळपास पेपर हे सारखे असतात, पण त्याच्यामध्ये एखादा दुसरा मुद्दा असतो की जो आपल्याला गुण देऊन जातो जास्त इतरांपेक्षा, आणि त्याचमुळे तुम्ही काय होता, रेसमध्ये सुरुवातीला त्या इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये तुम्ही त्या फायनल लिस्टमध्ये पोहोचता. मग जसं की फॉर एक्झाम्पल पहिलं मी आता सांगितलं तसं चालू घडामोडी, त्या चालू घडामोडी आहेत तर तो तुम्ही त्या ठिकाणी करायचा असतो. ठीक आहे. मग एखादा अहवाल असेल, मग समजा तुम्ही काय केलंय की तुम्ही एखादा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा प्रश्न आहे काय, आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं म्हणायचं, त्यांनी प्रश्न असा विचारला समजा की भारतीय अर्थव्यवस्थेचे रूपांतरण किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचे रूपांतरण हे ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे होण्यासाठी किंवा होण्यामध्ये कोणती आव्हाने आहेत, असं आपल्याला विचारलं. काय, भारतीय अर्थव्यवस्थेचं रूपांतरण हे ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेमध्ये होण्यामध्ये कोणती आव्हानं आहेत, म्हणजे आपल्याला आव्हानं लिहायची, नॉलेज इकॉनॉमी बनण्याच्या मध्ये आव्हाने. मग ती आव्हाने कुठली असू शकतात, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये काय करा, आता तुम्ही जे मुद्दे लिहाल ते लिहालच. सगळ्यात महत्वाचं काय आहे की शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं, बरोबर आहे की नाही. मग शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं हे लिहिलं तुम्ही, चालेल, गुड, पण खाली लिहा ना, उदाहरणार्थ असर अहवाल 2025 नुसार किंवा 24 नुसार इयत्ता 10वी मधल्या 50% काही 52% विद्यार्थ्यांना अजूनही लिहिता वाचता येत नाही. काय झालं, तुम्ही तुमच्या उत्तराला सबस्टॅन्शिएट केलं करंट मधून, दॅट इज अ व्हॅल्यू ऍडिशन. सेकंड, काही अहवाल, डेटा, निर्देशांक, कितीतरी निर्देशांक आहेत. तुम्हाला कुपोषणाबद्दल प्रश्न विचारला पेपर 2 सोशल जस्टिस मध्ये, लिहा ना, भूकबळीचा उल्लेख करा ना त्याच्यामध्ये, बरोबर का. एथिक्स मध्ये करप्शन वरती तुम्हाला प्रश्न विचारला, लिहा ना. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा तुम्हाला रिपोर्ट आहे, तो सांगा ना त्याच्यामध्ये. अहो, हे केलं पाहिजे, दॅट इज अ व्हॅल्यू ऍडिशन. याला काही फार वेळ लागत नाही, पण ते करणं गरजेचं आहे. आकृत्या, फ्लो चार्ट्स, नकाशे, म्हणजे काय, पॅराग्राफ लिहिला कोण वाचणार आहे, तुम्ही स्वतः 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बघता का आता, तुम्ही काय म्हणता, अरे शॉर्ट मध्ये सांग ना बाबा, शॉर्ट सांग ना, शॉर्ट दाखव की. मुद्दा काय आहे, तुम्ही सुद्धा परीक्षकाकडून का अपेक्षा ठेवताय, त्याचंही आता वर्तन बदललंय, त्यालाही पॅराग्राफ नको आहे, त्याला काय पाहिजे, चार्ट, फ्लो चार्ट, पण त्यामध्ये फ्लो पाहिजे असा. त्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही महत्वाचे निर्णय आणि समित्या, त्या व्हॅल्यू ऍडिशन आहे तुमचं. आणि त्याचबरोबर बहुआयामी दृष्टिकोन, मल्टी डायमेन्शनल, वेगवेगळ्या प्रकारे उत्तर लिहिताना त्यात जेवढ्या डायमेन्शन आपण कव्हर करू तेवढे जास्त आपल्याला गुण मिळणार आहेत. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. मग जसं की बघा, इथे काही उदाहरणं आपण दिलेत की पॉलिटी GS2 मध्ये मूल्यवर्धनासाठी काय होऊ शकतं. एक, मूलभूत हक्कावर उदाहरण लिहिताना म्हणजे उत्तर लिहिताना सर्वोच्च न्यायालयाचे काही अलीकडले निर्णय, आर्टिकल 370 वगैरे नमूद करू शकता. इकॉनॉमी, आर्थिक धोरणावर चर्चा करताना आरबीआयचा रेपो रेट असेल, काही आर्थिक सर्वेक्षण असेल, त्यातला तुम्ही डेटा उल्लेख करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही एथिक्स लिहित असाल तर काही सध्याच्या अलीकडल्या काळातली काही भ्रष्टाचाराची, पारदर्शकतेची महत्वाची उदाहरणं किंवा केस स्टडीज त्या ठिकाणी देऊ शकता. नीती आयोगाचा रिपोर्ट असेल
इकॉनॉमिक सर्व्हे असेल, योजना असेल, PIB असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्हॅल्यू एडिशनच्या आहेत. पण पुन्हा एकदा काय सांगितलं, बिलकुल आत्ता तुम्ही वेळ घालवू नका, कारण तुमच्याकडे हे सगळं करण्यासाठी फार वेळ नाहीये. यासाठी तुम्ही शिक्षकांवर डिपेंड राहा, आपल्या मित्रांवर डिपेंड राहा, त्यांना सांगा, शिक्षकांना सांगा, विनंत्या करा की सर मला ही गरज वाटते, मला एवढं काही मिळेल का याच्यात. या पद्धतीने जर गेलात ना तर डेफिनेटली तुम्हाला व्हॅल्यू एडिशन करता येईल कमी वेळेमध्ये. खूप छान पैकी तुम्हाला उत्तरं आपली सुंदर बनवता येतील. बघा, फ्लो चार्ट. आता इथं तुम्हाला मी उदाहरण दिलंच आहे त्याच्यात, मगाशीच सांगितलं होतं तसं. एक तर तुमची काय होतं, क्लॅरिटी त्यातून सोपी बनते, वेळ आपल्याला वाचतो आणि त्याचबरोबर आपलं प्रेझेंटेशन अतिशय छान होतं. ह्या 3 गोष्टीसाठी तरी क्लॅरिटी येते, परीक्षकाला लगेच कळतं नक्की आपल्याला म्हणायचंय काय, आपला वेळ वाचतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या उत्तराला काय होतं, एक छानसं रूप येतं. उदाहरणार्थ इथे बघा, हा पॅरा आहे, लिहिलंय, वाक्यामध्ये लिहिलंय आणि इथे मात्र काय केलंय आपण, तेच फ्लोचार्टच्या माध्यमातून सांगितलंय. फरक आहे ना दोघांमध्ये, खूप फरक पडतो. आणि म्हणून काय होतं की आपण हे केलं पाहिजे, नकाशे काढले पाहिजेत बरं का, नकाशे काढले पाहिजेत. इथे एक 10 गुणांचा जर आपला प्रश्न असेल ना तर किमान एक आकृती किंवा एक नकाशा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 10 गुणांचा जर आपला प्रश्न असेल, एक आकृती किंवा एक नकाशा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला किमान संपूर्ण पेपरमध्ये जे काही 10-10 मार्काचे प्रश्न आहेत त्यात किमान 10 मार्कांची भर पडेल. आणि विचार करा, असे 10-10 जर ऍड केले तुम्ही 4 पेपरमध्ये तर 40 मार्कांची लीड आहे. सोपं नाहीये किंवा ते तसं महत्वाचं आहे. मग एक काय होतं बघा की आपल्याला जर निपुणतेचा मार्ग आहे, म्हणजेच काय, दैनंदिन सराव करणं, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जर 3 महिने आपण सराव केला ना मित्रांनो तर काय होतं बघा, 3 महिन्याचा सराव जो आहे त्याच्यामुळे काय फायदा होतो, आपला फायदा कसा होतो, जर सरावापूर्वी आपल्याला एखादं उत्तर लिहिण्यासाठी सरासरी 11, 12, 15 मिनिटं लागत असतील तर ते सराव जर आपण केला ना 3 महिने सातत्याने, 7 ते 8 मिनिटांमध्ये हे उत्तर येतं आपलं. त्याच्यानंतर संरचना, अस्पष्टतेकडून आपण सुस्पष्टतेकडे, कारण सारखा आपण फीडबॅक घेणार आहे, प्रयोग करणार आहे म्हणून. आणि त्याचबरोबर गुणांमध्ये जवळपास जे 350च्या चक्रामध्ये अडकलेले विद्यार्थी असतात ते जवळपास 450 पर्यंत ते पोहोचू शकतात अगदी सहजपणे. आणि म्हणून काय होतं बघा की 10 मिनिटात एकही उत्तर, आपण जर उदाहरण घेतलं तर 10 मिनिटांमध्ये एकही उत्तर आपल्याला कधी जर बसवता येत नसेल अलीकडल्या काळात किंवा आता, तर ते उत्तर 7.5 ते 7 मिनिटात आपण कसं लिहिणार आहोत. ते 10 मिनिटावरून 7 मिनिटासाठी येण्याकरता आपल्याला गरज आहे सरावाची आणि सातत्याने सराव. मग तो घरी आपण वैयक्तिक स्वरूपात आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तो केला पाहिजे. आणि म्हणून काय मुद्दे आहेत बघा की सराव करूनच आपल्याला सादरीकरणामध्ये इम्प्रूव्हमेंट आणता येते. मग जर वेगाने लिहायचं असेल तर काही टिप्स आहेत. पहिला, आपला पेन. आत्तापासूनच आपण आपले पेन जे आहेत ना ते काय करायचे, दर 4-5 दिवसाला पेन बदलायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये जाऊन काय करायचे, पेन आणायचे. आत्तापासूनच ठरवायचं कोणत्या पेनने मला काय करता येत आहे, तो वेग धारण करता येतो. फार मोठा नसावा, फार छोटा नसावा. त्याची निब फारच अशी टोकदार नसावी, फारच मोठी नसावी. तो जेल पेन असावा का, तो कसा पेन असावा, शाई पेन, व्हॉटेवर, तुम्ही ते सगळं आत्ताच काय करायचे, प्रयोग करा आणि पेन योग्य प्रकारचा निवडा. सैल पकड, पेनला अतिशय दाबू नका, बोट मोकळी ठेवायची. बोटी मोकळी ठेवायची आणि अशी, ते इंग्लिश मिडियमची मुलं कर्सिव्ह लिहितात बघा, तशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. जेवढं तुम्ही बोटांना सैल ठेवाल तेवढं तुमचा वेग वाढतो. मनगटाऐवजी हातांचा वापर करा. काय, हे पूर्ण मनगट हलवायचं नाहीये, बोट हलवायची आहेत. एक बोट हलवायची आणि त्याचबरोबर काय करायचं, ह्या मनगटाच्या ऐवजी बोट हलवायची आणि त्याचबरोबर आपला जो पूर्ण हात आहे त्या हाताचा पण कसा वापर करता येईल तोही बघायचा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माननीय श्रीकर परदेशी सर तुम्हाला माहिती असतील, ठीक आहे, आज केंद्रामध्ये मोठ्या पदावरती ते काम करतायत. तर माननीय श्रीकर परदेशी सर त्यांच्या काळातला ते अनुभव सांगतात. ते उत्तर लिहित असताना काय करायचे माहितीये का, खूप लिहावं लागतं ना आपल्याला, मग लिहित असताना हात दुखतात, थकतात. मग ते काय करायचे, उत्तर लिहायचे सगळे पटकन. लिहिलं की डाव्या हाताने काय करायचं माहितीये, त्याला अंडरलाईन करायचं. डाव्या हाताने अंडरलाईन, डाव्या हाताने लिहायचे असं नाही, अंडरलाईन करायचे.
जमतं का? जमू शकतं, सराव करा. म्हणजे काय, ते अंडरलाईन करेपर्यंत या हाताला काय झाले, विश्रांती मिळाली. अहो हे करावं लागतं, उगाच माणूस पोचत नाही या मोठ्या पदावर. हे करा आणि योग्य मुद्रेमध्ये बसा, पाठीचा कणा ताठ ठेवून पोश्चर आपला व्यवस्थित असला पाहिजे, नाहक त्या हातावरती ओझं आलं नाही पाहिजे. हा, तर ते पण हे सगळं कसं सरावानेच करता येतं. आणि उत्तम सादरीकरणाकरता मी सांगितलंच, मुद्देसूद लिहिणं, मुख्य शब्दांना अधोरेखित करणं, अंडरलाईन करणं, सुवाच्य हस्ताक्षर असणं आणि त्याचबरोबर आपले जे काही हे आहेत मुद्दे, त्या मुद्द्यांच्या मध्ये जसं फॉर एक्झाम्पल तुमचा हे असेल, एखादा तुम्हाला आकृती काढता आली, नकाशा काढता आले, तर त्यांचाही त्या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. त्यामुळे बघा एक कोटेशन आहे, स्पीड इज अ बाय प्रोडक्ट ऑफ गुड स्लो प्रॅक्टिस. स्पीड इज अ बाय प्रोडक्ट ऑफ गुड अँड स्लो प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल, तुमचा स्पीड आपोआप त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे. शेवटी आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, फीडबॅक. फीडबॅक सिस्टीम फार इम्पॉर्टंट ठरते. स्वयंमूल्यांकन आणि तज्ञाद्वारे मूल्यांकन. हा सगळ्यात पहिला मुद्दा, लिहा. दररोज वेळेत उत्तर लिहा. घड्याळ समोर ठेवा, मोठं वेळ लावून त्या ठिकाणी उत्तर लिहा. डिजिटल क्लॉक विकत घ्या, तुम्हाला टायमर लावता येतो. त्यानंतर इव्हॅल्युएट, स्वतः मूल्यांकन करा आणि त्याचबरोबर मार्गदर्शक जे असतात त्यांच्याकडून सुद्धा तो मूल्यांकन करून घ्या. त्यानंतर फीडबॅक, जे जे फीडबॅक तुम्हाला मिळतात ते फीडबॅक काय करायचे, घ्यायचे, स्वीकारायचे आणि त्याच्यानुसार मग पुढे त्याच्यावरती काम करायचं. म्हणजेच काय, सुधारणा होईल. आणि उत्तर पुन्हा लिहायची. जे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत, जे येतात 100% येणार, माहिती आहे आपल्याला, मूलभूत हक्क येणारच आहे, तर त्याच्यावरती प्रश्न लिहायचे, पुन्हा लिहायचे फीडबॅक मिळाल्यानंतर. त्यामुळे फीडबॅक हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ती एखाद्या देणगीप्रमाणे काम करतं, ज्यामुळे आपली कौशल्य विकसित होतात. तर मित्रांनो, एक शेवटचा मुद्दा सांगतो की उत्तर लेखन हा ज्ञानी ते गुणी होण्याचा प्रवास आहे. आणि हा पिरॅमिड आपल्या यशामध्ये निश्चितच महत्वाची भूमिका निभावेल. ते म्हणजे काय आहे, प्रश्न समजून घेणं, योग्य रचना तयार करणं आणि गुणवत्ता वाढवणं. म्हणजेच काय, व्हॅल्यू ॲडिशन. आणि हे सगळं कशातून होतं, हे सरावातूनच होऊ शकतं, ज्यातून आपल्याला मास्टरी मिळवू शकतो. आणि म्हणून या आपल्या यशाचा पाया एका उत्तर लेखनाने सुरू होणार आहे. तर डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये मदत होईल. ओके, सो याच गोष्टी लक्षात घेऊन आपण आता आपल्या ह्या सर्व आगामी 2025 ची आपली जी परीक्षा आहे त्या, सो मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काय केलंय, या आगामी 2025 करता या सगळ्या गुणांनी युक्त अशी वैशिष्ट्यपूर्ण 2025च्या मुख्य परीक्षेकरता विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे. या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून बघा, आणि हे कसं केलंय बघा, याच्यामध्ये की सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 पूर्ण 250 मार्कांचे पेपर आहेत. 15 तारीख, 22, 29 आणि 5 अशा ह्या तारखांना हे पेपर असणार आहेत. मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गॅप मिळतोय आणि तुम्ही त्याच्यानुसार ते करू शकता. अपेक्षा ही आहे की तुम्ही अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला छानपणे लिहिता येईल, पण अभ्यास झालेला नसेल तरी सुद्धा तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. कारण मित्रांनो, पेपर 1, 2 आणि 3 हे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. मग तुम्ही जुनी एमपीएससी करणारी असाल, तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी प्रिलिम दिलेली आहे त्यामुळे असेल, पण लिहिणं महत्वाचं आहे. आता सांगितलं का नाही तुम्हाला, बघा कॉन्टेंट हा अव्यात गोळा होणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत परीक्षेच्या ना कॉन्टेंट गोळा करतच राहणार आहात. आणि जरी परीक्षा आली उद्या तरी सुद्धा तुम्हाला असाच फील होणार आहे की अरे माझ्याकडे अजून कॉन्टेंट असता तर बरं झालं असतं. मित्रांनो, तो न संपणारा प्रवास आहे. पण त्याच्यासाठी म्हणून तुम्ही उत्तर लेखन थांबवू नका, तुम्ही लिहा. अगदी तुम्हाला वाटलं ना ओपन बुकने लिहायचंय, लिहा, पण लिहिलं पाहिजे, ते सराव केला पाहिजे आणि त्या वेळेत तो सराव केला पाहिजे. त्यानंतर आपण काय केलंय बघा, निबंध लेखन हा अत्यंत महत्वाचा पेपर आहे आपल्यासाठी आणि तो लो हँगिंग फ्रूट आहे. हे बघा काय होतं, जीएसच्या प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न क्रमांक समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तो एकतर 10 मार्काचा आहे किंवा 15 मार्काचा आहे. परीक्षकाला तिथे मर्यादा येतो. 10 मार्कामध्ये तो फार फार तर 4-5 देईल, खूपच चांगला असेल तर 6. 15 मार्कामध्ये खूप झालं 7, 7.5, खूप झालं, खूप चांगला असेल तर मुलगा तर 8-9, याच्या पलीकडे तो जाणार नाही. पण एसए मध्ये एक एसए 125 मार्काला आहे, तिथे त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. 125 पैकी तो आरामशीर तुम्हाला 70 आणि 80 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. 70 2 एसएला पडले म्हणजे 140 गुण झाले.
आहात कुठे? आणि म्हणून आपण काय केलंय, एसए वरती 2 पेपर ठेवलेले आहेत. एक आहे 12 फेबला, एक दुसरा आहे 26 फेबला. मध्ये मराठी आणि इंग्रजी भाषा. मित्रांनो लक्षात घ्या, युपीएससी मध्ये दरवर्षी 30% विद्यार्थी हे रिजनल लँग्वेजेस मध्ये नापास होतात. हो, क्वालिफाईंगच पेपर आहेत ते, पण त्याच्यामध्ये नापास होतात. करतं आयोग त्यांना का? एक तर सिरियस घेत नाहीत किंवा ते लक्ष देत नाहीत. मराठी माध्यमातली मुलं मराठी भाषेत नापास झालेली आहेत तर क्वालिफाईंगच्या. त्यामुळे याच्याबद्दल काय आपण निष्काळजी राहायचं नाही. एक एक पेपर देऊयात आपण आणि त्याच्यामध्ये मग एकदा चुका कळल्या ना तर त्या दुरुस्त करता येतील. फार अभ्यासाची गरज नाहीये, पण ते करायचं. त्याच्यानंतर सामान्य अध्ययन पेपर 1, सामान्य अध्ययन पेपर 2 हे काय करायचं आपण याच्यामध्ये, तर इथे आपल्याला बऱ्यापैकी ना पुन्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आपण घेतोय आणि हे कॉम्प्रिहेन्सिव्हची इथे कॉम्प्रिहेन्सिव्ह होईल आणि इथे पण तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह होईल. पण इथे फरक काय आहे, आपण एका दिवसात 2 पेपर ठेवलेले आहेत इथे 5 मार्चला आणि 12 मार्चला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय होईल आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल. प्रत्येक टेस्ट डिस्कशन असेल, मॉडेल हिंट्स असतील त्याचे, त्याचबरोबर संपूर्ण सिलेबस कव्हर करणं, आयोगाच्या प्रायोरिटी आता काय असतील ते बघणं, मोस्टली क्वेश्चन इन्फॉर्मेटिव्ह, त्याचबरोबर त्याच्यामध्ये अनालिटिकल क्वेश्चन्स पण ठेवणं आणि एकूण तुमच्या अभ्यासाला दिशा देणं हे आपल्या या संपूर्ण पेपर टेस्ट सिरीजचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ओके, कुठलाही तुमच्यावर बर्डन न टाकता तुम्हाला अभ्यासाला दिशा देणं हा याचा मुख्य गाभा आहे. आता सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्या स्किल्स वरती तुमच्या काम करणार आहे. त्यामुळे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. तेव्हा मित्रांनो काही आणखी तुम्हाला अडचणी असतील तर निश्चित विचारा, भेटा, कॉल करा, काहीच अडचण नाहीये, पण लवकरात लवकर सुरुवात करा. ठीक आहे, धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.